जोपर्यंत फॉल्ट निघत नाही तोपर्यंत ते काम चालतं. ते परमिट इथे रिटर्न केलं जातं आणि रिटर्न केल्यानंतर ते फॉल्ट लाईन स्टँड केले जाते. बरोबर ना. लाईन स्टँड केल्यानंतर त्या याचावाला फीडर चालू केला जातो. ते त्या पद्धतीने लाईन सुरू होते. यांचं काम काय, हे ऑपरेटर आहे, हे साहेब त्यांचे इंचार्ज असतात. यांचं काम काय इथून सगळं रीडिंग घेणं. इथे एक मीटर असतं आणि आता आपण ST कंझ्युमर आहे, आपल्या साईडला एक मीटर असतं. ते मीटरिंग क्युबिकल जे मोठं होतं त्याला CTPT असतं. ते मीटरिंग क्युबिकल त्यांचं इथे मीटरिंग तिथं मोजलं जातं, इथे पण मोजलं जातं. काही एक्सप्रेस फीडर असतं, एक्सप्रेस फीडरचं काही जातं, त्यांचं इथे पण मीटर असतं, तिथे पण मीटर असतं. आणि 11 kVचं मीटर, 11 kV साईडला मीटर ज्याला असतं त्याला 11 kV ST कंझ्युमर म्हणतो. आपण जे आहोत ते ST कंझ्युमर आहे. आपल्याकडे 315 kVचं ट्रान्सफॉर्मर आहे ना, हा मोठा ट्रान्सफॉर्मर आहे. हा काय करतोय, तुमचा ट्रान्समिशन लाईन स्टेप डाऊन करून देतोय. हे डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन आहे आणि ट्रान्समिशनला स्टेप अप केला जातो. कशासाठी स्टेप अप करता की लाईनचं ट्रान्समिशन चांगलं व्हावं. आता ही जी लाईन आहे 33 kV, पण हिच्या अगोदर पण 132 kV असेल, 400 kV असेल. इथे जनरेशन होते तर 400 का केलं जातं, स्टेप अप केल्यामुळे तो जो कंडक्टर तो बारीक होतो आणि ट्रान्समिशनला सोपं होतं. म्हणजे टावर लाईन जी आहे ती स्टेप अप केला. स्टेप डाऊनचा हा आता कंझ्युमर एंडचा शेवटचा सबस्टेशन आहे. इथून नंतर आपलं सबस्टेशन. अशा पद्धतीने हे स्टेप डाऊन करता करता एक मुख्य भूमिका ट्रान्सफॉर्मरची आहे. याच्यामध्ये न फिरणारा कुठलाच भाग नाही. याच्यामध्ये काय आपण बघितलं असं की एका साईडला प्रायमरी सेकंडरी वाइंडिंग असं स्टेप डाऊन केलं जातं. स्टेप डाऊन कशासाठी की आपल्याला 440 व्होल्ट पाहिजे ना, त्यासाठी स्टेप डाऊन केलं जातं. मग हे जे बारीक बारीक सगळे जे आहेत, इन्सुलेटर आहे, पिन इन्सुलेटर म्हणतात, त्याला CTPT ट्रान्सफॉर्मरचे जे भाग आहे त्याला ऑइल लेवल किती आहे ते बघा. मेंटेनन्स सारखं बघायला लागतं. ऑइल लेवल ST बुशिंग, LT बुशिंग, बरोबर ना. हे तर कळालं ना आता इथपर्यंत ना. काही प्रश्न असतील तुम्ही विचारा अजून, त्यांना सांगता येईल मला. सगळं त्या दिवशी शुक्रवारी हे सगळं कंट्रोल वायरिंगसाठी वायरिंग केलेलं आहे. 200 माणसं कंट्रोल करतो. त्यांच्या इथे आत आता सायरन वाजलं होतं, काहीतरी बंद होतं, काहीतरी ट्रिप होतं. हे सगळं कंट्रोलिंग तिथून आतमधून केलं. जसं बॅटरीचं DC सप्लाय असतो त्यात सगळं कंट्रोलिंग केलं. कुठे ट्रिपिंग आली, कुठे ओव्हरलोड झालं, हा फीडर जास्त लोड घेतोय, हा फीडरचा लोड कमी करायला पाहिजे, बरोबर ना. तर एखाद्या फीडरवर काय होतं, आपण गावात काय करतो, 63 kVचा 100 kVचा ट्रान्सफॉर्मर, त्याची कॅपॅसिटी किती 10-20 मोटरची असते. पण आपण काय करतो, आकडे टाकतो, तो ओव्हरलोड होतो फीडर. ओव्हरलोड झाला कसं सिस्टम इकडे डिस्टर्ब होते. तो ट्रान्सफॉर्मर जळतो, इकडे काहीतरी ट्रिप होतं, लाईनवर झाडं असतात, लाईन ट्रिप होती. यांना तिथे ट्रिपिंग येतं. ट्रिपिंग आल्यानंतर यांचं काम काय असतं, लगेच त्यांचे कंप्लेन येतात, फोन करतो आपण, मॅच चालू असते, लाईट गेली, कावर चालू करत नाही. पण त्याच्यामध्ये भरपूर अडचणी असतात. त्या अडचणी काय असतात की ते ट्रिपिंग काढण्यासाठी 4-5 माणसं काम करत असतात. त्यांना ती लाईन चालू करता येत नाही. ते माणसं जागेवर आल्याशिवाय त्यांना मोजावं लागतं. एवढे माणसं कामावर गेलं नाही तर तो निलेश काम करतो, जे इकडे फीडर चालू केलं असं चालत नाही. सगळं सिस्टमॅटिक कारभार असतो. त्याला खूप असं त्याच्यातनं पावसाळ्यामध्ये खूप तिथे काही ठिकाणी जाण्याची, आता असं गवत असतं तिथं जाऊ शकत नाही, लाईनवर चढू शकत नाही, अशा अनेक अडचणी असतात. त्या अडचणीमधनं यांना काम करायला लागतं. त्या कामासाठी हे सगळं इथे यंत्रणा आहे. इथून सगळं कंट्रोलिंग होतं. ऑपरेटिंग इथे करतात, एक ऑपरेटर असतं. अजून काही तुम्हाला याच्यामध्ये विचारायचं असेल तर विचारा. इथून वेगवेगळ्या ठिकाणी या लाईन गेलेल्या आहेत. 22 kVच्या फीडर वेगवेगळे काढले आहेत. त्याचं नावं दिलेलं आपल्या फीडरची. तर लोड रिडिंग घेतात त्याचंवालं पण कोणतरी विचारणारं असतं की एवढं बिल झालं. त्यांना पण बिल भरायला लागतं ट्रान्समिशनवाल्यांना. हे वीज विकत घेतात आणि आपल्याला देतात. एक कंपनी आहे, 3 वेगवेगळ्या कंपनी, एक ट्रान्समिशन, एक जनरेशन, एक ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन. या 3 स्टेपमध्ये आता आपण डिस्ट्रीब्युशन कंपनीच्या हद्दीत आहोत. हे डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण कंपनी. आपल्याला वीज विकतात, आपण ती विजेचे पैसे देतो. तुम्ही पण अशा पद्धतीने या 3 पद्धतीने. आता हे तारकपूर सबस्टेशन नाही, मेन जनरेशन